आजची लाईफस्टाईल उद्याच्या आजारांना आमंत्रण तर नाही ना? आपण रोज धावतो. स्वप्नांसाठी, यशासाठी, पैशासाठी. पण या धावपळीत आपण एक गोष्ट मात्र विसरतोय. ते म्हणजे आपलं आरोग्य. आजच्या आधुनिक युगात आपले जीवन खूप वेगवान झाले आहे. कामाचा ताण, स्पर्धा आणि तंत्रज्ञानावर वाढलेलं अवलंबित्व यामुळे सतत व्यस्त असतो. पण या सगळ्या धावपळीत आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षच करतोय. असो, आरोग्य दिनाच्या निमित्ताने समजून घेऊया आपली निरोगी जीवनशैली. सर्वात पहिली आणि मूलभूत गोष्ट म्हणजे आपला आहार. आज थाळीत अन्न आहे, पण आजच्या काळात त्याची शुद्धता आणि पोषण मूल्य कमी झाले आहे. जंक फूड सारख्या गोष्टी जिभेला क्षणभर आनंद देतात, पण हळूहळू शरीराला आतून पोखरतात. या फास्ट फूडमध्ये आपण अन्न कमी आणि रसायन जास्त खातो, पण त्याऐवजी आपण चटकदार, चवीपेक्षा सात्विक आणि शुद्ध आहाराची निवड केली तर शरीरासोबतच मनही शुद्ध होतं आणि विचारही सकारात्मक बनतात. त्याचबरोबर पूर्वी पद्मासनात बसून शांतपणे जेवण्याची पद्धत होती, पण तिची जागा आज डायनिंग टेबलने घेतली आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की आपल्या आधुनिक जीवनशैलीमुळे नकळतपणे आपल्याकडून प्लास्टिकचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आणि आपण आहाराबरोबर प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांचे सेवन करतो, ज्यामुळे छोट्या वाटणाऱ्या गोष्टी भविष्यात मोठ्या आजारांना आमंत्रण देऊन जातात. म्हणून याच जाणीवेतून दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या पर्यावरण प्रकृती विभागाअंतर्गत प्लेट बँक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आधुनिकतेच्या धावपळीत हरवलेले आरोग्य परत मिळवायचे असेल तर आपल्याला आपल्या प्राचीन जीवनशैलीकडे पुन्हा वळण्याची गरज आहे. पूर्वी लोक जिमला जात होती, पण तरीही ती तंदुरुस्त होती, कारण त्यांच्या जीवनात नैसर्गिक हालचालींचा समावेश होता. शेतातील कामं, पायी चालणे हाच त्यांचा रोजचा व्यायाम होता. पूर्वी विटॅमिन डी साठी गोळ्या नव्हत्या, कारण उपाय आपल्या सभोवतालीच होता. सकाळच्या कोवळ्या उन्हाची साधी सनबात. त्याचप्रमाणे आयुर्वेदानुसार शरीरातील वात, पित्त आणि कफ संतुलित ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात 6 ते 8 तास साठवलेलं पाणी म्हणजेच ताम्रजल पिण्याची सवय होती. आजकाल मानसिक ताणतणाव हा जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. यामुळे अनेक आजार नकळत शरीरात प्रवेश करतात. तसेच अपुरी झोप, सततचा थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव आणि इतर मानसिक व शारीरिक समस्या ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे आपण पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे, कारण शांत मनात सुरुवात चांगल्या झोपेतूनच होते. दुसरा म्हणजे रोज ध्यान आणि योग केल्यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते. म्हणूनच आज आपण एक छोटासा संकल्प करूयात. नियमित सकाळी सूर्योदयापूर्वी उठूया. रोज किमान 30 मिनिटे व्यायाम करूया. संतुलित आणि पौष्टिक आहार घेऊया. मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळूया. पुरेशी झोप घेऊया. मानसिक आरोग्याचीही काळजी घेऊया. आणि सर्वात महत्त्वाचं, नियमित आरोग्य तपासणी करूया. कारण आनंदी जीवन आणि ध्येय प्राप्तीकरिता निरोगी असणं खूप गरजेचं आहे. चला तर आजच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी निरोगी जीवनाचा संकल्प करूया. कारण निरोगी व्यक्तीच निरोगी कुटुंब घडवते आणि निरोगी कुटुंबातूनच निरोगी समाज निर्माण होतो. आरोग्यम धनसंपदा. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती. जागतिक आरोग्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. निरोगी राहा, आनंदी राहा आणि इतरांनाही आरोग्याबद्दल जागरूक करा. श्री स्वामी समर्थ.